मी असेल, अनिकेत दादा असतील, आम्ही सर्वांनी दोघांनी मिळून या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये वाडी वस्तीवरती तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊन तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला। आम्ही दोघेही मुलं आहोत, अनुभव कमी आहे। समाजकारण आणि राजकारण करत असताना आमच्याकडून चुका झाल्या असतील, निश्चितपणे मानव आहे। माणसाच्या जीवन जगत असताना छोट्या मोठ्या चुका होत असतात। तुमच्या सारख्यांच्या 3-3, 4-4 पिढ्या आबासाहेबांसोबत काम केलेले आहे आणि त्या काम करत असताना शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा या तालुक्यात आणि या जवळगाव आणि पंचक्रोशी मध्ये फडकवत असताना आपल्या सर्वांकडून चुका झाल्या असणार आहेत। स्वर्गीय आबासाहेबांनी त्या पोटात घातल्या। निश्चितपणे मागच्या 3-3.5 वर्षामध्ये आम्ही समाजकारण आणि राजकारण करत असताना आमच्याकडून सुद्धा काही चुका झाल्या असणार आहेत। तुम्ही आम्हाला पदरात घ्यावं एवढी विनंती करतोय। या गावातील जी व्यापार पेठमध्ये व्यापारी व्यवसाय करतात, जवळा आणि पंचक्रोशीतील 4 वाड्या 60 वर्षात स्वर्गीय आबासाहेबांनी तुम्हाला संरक्षण देण्याचं काम केलं, हे विसरता कामा नये। आज काय परिस्थिती झालेली आहे, प्रदीप मिसाळ आणि बापूसाहेब ठोकळे यांनी सांगितलं की प्रत्येक तरुण सहकार्याने स्वर्गीय आबासाहेबांचा फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवल्यानंतर त्यांना धमकी दिल्या जात आहे, बोलवलं जाते, दडपशाही केली जाते, गुंडगिरीची भाषा वापरली जाते आणि त्यांना दाब देऊन ते स्टेटस डिलीट करायला लावले। व्यवसाय करू देणार नाही, भविष्यात तुम्हाला सुखाने जगू देणार नाही, या पद्धतीचा विचार 60 वर्षात कदापि आबासाहेबांनी रुजू दिला नव्हता। अजून मतदान व्हायचंय, अजून मतदान व्हायचंय। मतदान झाल्यावर काय परिस्थिती होईल विचार करा। तुमच्या 4 वाड्यांवरती खूप डोळा आहे। तालुक्यात सांगितलं जातं 4ही वाड्या फुटले आहेत। जे आहे ते सांगतोय मी तुमच्या समोर, ज्या बातम्या पेरल्या जातात ते तुमच्या समोर मांडतोय। स्वर्गीय आबासाहेबांनी या गावातल्या तळागाळातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आणि 4ही वाड्या वस्त्यावरच्या गोरगरीब जनतेचा कदापि तुम्हाला कुणाच्या दादागिरीचा त्रास होणार नाही याची काळजी घेतलेली आहे। तुमच्या 3-3, 4-4 पिढ्यांची आबासाहेबांनी 60 वर्ष सेवा केलेली आहे आणि आज कुठेतरी तुमच्यावरती ती उतराई करण्याची वेळ येऊन पडलेली आहे। निश्चितपणे ज्या माणसाने आपल्या 3-3, 4-4 पिढ्यांची सेवा केली, आज त्या माणसाच्या पक्षाचा लाल झेंडा फडकवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांवरती येऊन पडलेली आहे। आणि जबाबदारी पार पाडत असताना तुम्ही सर्वांनी या ठिकाणी उत्साहाने तुम्ही उपस्थिती लावली। पुढचे 5 दिवस बाकी आहेत, आज 14 तारीख आहे। पुढच्या 5 दिवसामध्ये रात्रीचा दिवस करून बॅलेट मशीनवरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख, त्याच्या समोरचं चिन्ह आहे शिट्टी,
प्रत्येक वाडी वस्तीवरच्या घराघरामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे. नुसते एकदा जाऊन चालणार नाही. त्या वाडी वस्तीवरच्या घराघरातल्या वडीलधाऱ्या माणसांना, माता भगिनींना समजून सांगण्याची जबाबदारी तुमची आहे. 8 नंबरला अजून एक नाव आहे, बाबासाहेब गणपत देशमुख. याची जवळा आणि घेरडी गटामध्ये त्यांच्या प्रचाराच्या गाड्या फिरतायत आणि गणपत आबांच्या वारसाला हात गाडा समोरील चिन्ह बटन दाबून मतदान करा म्हणून फिरतायत. ज्यावेळेस पराभव समोर दिसला जातो त्यावेळेस अशा प्रकारच्या खोड्या केल्या जातात. पण मला खात्री आहे की ज्या माणसाने तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या 3-3, 4-4 पिढ्यांची सेवा करत असताना तुम्हाला तर हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे. रात्री अपरात्री ज्या वेळेस या वाडीतील, या गावातील गोरगरीब नागरिक कामाच्या निमित्ताने आबासाहेबांच्या बंगल्यावर जात होते, त्यावेळेस आबासाहेबांनी स्वतःच्या हाताने कुलूप उघडलेले तुम्ही पाहिलं असणार आहे. स्वतःच्या हाताने तुमचा पाहुणचार केलेला आहे. आज तुम्हावर सर्वांवरती एक नैतिक जबाबदारी पडलेली आहे. आणि मग जी लोक चुकीच्या माध्यमातून चुकीचा प्रचार करतात त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. पाणी आणलं म्हणून सांगतात, खरंच पाणी आणलंय का याचा खुलासा मला तुम्हाला करावा वाटत नाही, कारण तुम्ही सर्वजण शुद्ध नागरिक आहात. स्वर्गीय आबासाहेबांनी तुम्हा सर्वांना घेऊन नागनाथ अण्णा नाईकवाडींच्या मार्गदर्शनाखाली पाणी परिषदा घेतल्या आणि त्यानंतर टेंबू आणि म्हैसाळची योजना वास्तवात आणली. बराचसा भाग आपल्या भागातला अजून वंचित आहे. 5 वर्षात ह्यांना जर पाणी आणलं असतं या दोघांनी मिळून तर इथला भाग वंचित राहिला नसता. 5,000 कोटीचा विकास केला म्हणून सांगतात. दोघं एकाच गाडीत फिरत होती. दोघांनी मागच्या 5 वर्षामध्ये तालुक्याचा कारभार बघितलेला आहे. जवळ्याला यायला तर रस्ता नीट आहे काय? तर कडलाचे आमचे सहकारी बसलेले आहेत. कडलाच्या चौकात गुडघे एवढे खड्डे आहेत. तिकडं मौदाला ज्यावेळेस रस्त्याला गाडी लागती, गाडी खडांग खुडूंग करत करत मौज गाठते. जर विकासच करायचा असता तर स्वतःच्या घराकडे येणारा पहिला रस्ता चांगला केला असता. ज्या लोकांना स्वतःच्या घराकडे येणारा रस्ता करता आला नाही आणि दोघं सांगतेत मिळून आम्ही या तालुक्याचा विकास केला. असू द्या, आपण मान सन्मानच ठेवायचा, ज्येष्ठ आहेत ते. आपण ही निवडणूक लढतोय. लढत असताना काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेबांनी, त्याचबरोबर MIM, रासप, वंचित बहुजन आघाडी, राजू शेट्टींचा पक्ष, बुद्ध भीमराज प्रतिष्ठान, होलार समाज, उमाजी नाईक समाज, सेक्युलर मुवमेंट, ललित बाबरांची संघटना, अशा अनेक लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं, तिकडे लक्ष देणं आहे, पुढे बघा. उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक वाच्यता केली की अपक्ष उमेदवारांनी मत खाऊन
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करू नये. आपण त्यांच्यावर बोलणे इतके मोठे नाही, पण तुम्हाला एवढंच सांगतो, हा शेतकरी कामगार पक्ष 77 वर्ष झालं स्थापन होऊन, आणि माझा फॉर्म भरताना बाई जयंत पाटलांच्या सहीची एबी फॉर्म माझ्या फॉर्मला जोडलेला आहे. वाईट याच वाटतं की अपक्ष म्हणतात आपल्याला, हिनवलं जातंय, हिनवलं. मत खाणारा आमचा पक्ष नाही, मताधिक्याने निवडून येणारी ही परंपरा 7 वर्षाची आहे. या गावात पुढच्या 5 दिवसामध्ये दमदाटी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदाना दिवशी बूथ केंद्रावरती भांडण काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तुम्हा सर्वांना एकच विश्वास देतो, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. याची जबाबदारी आम्ही सर्वजण घेतोय. गावामध्ये मला तालुक्यात लोक सांगतात जवळ्यात बोगस होईल म्हणतात, पण आमच्या सोबत घुले सरकारांच्या घरातला एक वाघ आहे, वाघ. भाद्रांनो, बोगस करायचं धाडस तर करून दाखवा. महाविकास आघाडीची एक पंचसूत्री कार्यक्रम आहे, आणि ज्यावेळेस निवडणूक पार पडेल, निकाल लागेल आणि महाविकास आघाडीचं ज्यावेळेस सरकार येईल, त्यावेळेस त्या पंचसूत्रीचं अवलंबन होणार आहे. त्याच्यामध्ये काय माहित आहे का, आता आमच्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिलेले आहेत, आम्ही 3000 रुपये देणार आहोत. महिलांना आज एसटी मध्ये अर्ध तिकीट दिलं जाते. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल, महिलांना मोफत प्रवास केला जाईल. 3 लाखापर्यंत कर्ज बळीराजाचं माफ केलं जाईल. जो कर्जदार आहे नियमित कर्ज घेतो आणि नियमित वापस करतो मुदतीच्या अगोदर, तशा बळीराजांना वर्षाकाठी 50,000 रुपयेचं अनुदान दिलं जाईल. आज महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून 5 लाखाचा निधी मिळतो, पण ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल 23 तारखेनंतर, त्यावेळेस त्याची 5 लाखावरून 25 लाखापर्यंत ती मुदत तुम्हाला दिली जाईल, ते अनुदान तुम्हाला दिलं जाईल. ही निवडणूक शेतकरी कामगार पक्ष का लढतोय, तर तुमच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या 3-3, 4-4 पिढ्यांनी हा तालुका आणि मतदारसंघ एक निष्ठावंतांचा तालुका म्हणून महाराष्ट्राला ओळख दिलेली आहे, आणि तीच ओळख आपल्याला अशीच ठेवायची आहे. त्या निष्ठेसाठी आपण ही लढाई लढतोय. गोरगरीब, दीनदलित, कष्टकऱ्यांच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे, माता भगिनींना चांगली संरक्षण मिळालं पाहिजे, शेतीला वेळेत पाणी मिळालं पाहिजे, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, दुधाला भाव मिळाला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय. या दोघांनी 5 वर्षात या तालुक्याचा आणि मतदारसंघाचा सत्ता पाहिली, कारभार पाहिला.
इथं उपस्थित असणाऱ्या तुम्हा सर्वांना माझा प्रश्न आहे, या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपल्या किती कुटुंबातल्या माता भगिनींचं नॉर्मल डिलिव्हरी झाली मला सांगा, आहे का कोणी? या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपकेंद्रांमध्ये तालुक्यातल्या नॉर्मल डिलिव्हरी होणं ही शासनाने दिलेली सुविधा आहे. जर यांना यांच्या गावात आणि पंचक्रोशीतल्या कुटुंबातल्या माता भगिनींना ती सुविधा देता येत नसेल मागच्या 5 वर्षात, तर हे काय विकास करणार आहेत आणि हे काय जनतेची सेवा करणार आहेत? निश्चितपणे भविष्य काळामध्ये आरोग्य केंद्रातल्या आणि उपकेंद्रातल्या सर्व सुविधा दिल्या जातील. हा विश्वास शेतकरी कामगार पक्ष तुम्हाला देतोय. तुम्ही सर्वजण या नारायणाच्या नगरीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. माझ्यासारख्या तरुणांना पाठबळ देण्याचं काम तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून करताय. पण काही लोकांनी वाच्यता केली. मला त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. मी कुणावर टीका करत नाही, मी सर्वांचा आदर करणारा माणूस आहे. यांनी सांगितलं बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुखचं जेवढं वय आहे तेवढं आबासाहेबांची यांनी सेवा केली. खरंच सेवा केली की नाही त्याचा खुलासा मी आता करणार आहे. स्वर्गीय आबासाहेबांना 90व्या वर्षी आरोग्याची तपासणी करून घेत असताना मी आबासाहेबांच्या सोबत मुंबईला होतो. 90व्या वर्षी आबासाहेबांनी स्वतःची कपडे स्वतःच्या हाताने धुतली, नातवाला सुद्धा हात लावू दिला नाही. एवढे स्वावलंबी जीवन आबासाहेबांनी जगले. मग यांनी सेवा काय केली मला कळायला मार्ग नाही. यांनी सांगितलं आम्ही आबासाहेबांच्या विचाराचे वारस आहे. होय आहे. इथं उपस्थित सर्व जनता आबासाहेबांच्या विचाराचे तुम्ही सर्वजण वारस आहात. पण वारसा लावताना काहीतरी तुलना होणं गरजेचं असतं. स्वर्गीय आबासाहेब निष्कलंक जीवन जगले. 94 वर्षापर्यंत आबासाहेबांच्या चारित्र्यावरती एक सुद्धा डाग पडू दिला नाही. हाय काय तुमच्याकडे ही दोन्ही गोष्टी आहेत का? या इथल्याच काही नेते मंडळींनी आता अपप्रचार चालू केलेला आहे की बाबासाहेब देशमुख आता अपक्ष आहे म्हण आणि निवडून आल्यावर बीजेपी कडे जाणार आहे. हे बोलण्याची माझ्यावर वेळ या लोकांनी आणली आहे. ज्या वेळेस आमच्यावरती असा या लोकांनी अविश्वास निर्माण करून तालुक्यात हा विचार आणि हा मेसेज पसरवण्याचं काम केलेलं आहे. तुम्हा सर्वांच्या समोर सांगतो की या ठिकाणी ललित बाबर साहेब आहेत, त्यांना सर्वच माहित आहे. खासदारकीच्या माढा मतदारसंघाच्या ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस मला आणि अनिकेत दादांना बरीचशी प्रलोभनं आली पुढून, बऱ्याचशा ऑफर आल्या. कदापि आम्ही त्या ऑफरना भीक घातली नाही. कारण तुम्ही हा पक्ष या तालुक्यात तुमच्यासारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी टिकवून ठेवलाय. स्वर्गीय आबासाहेबांना 60 वर्ष पाठिंबा दिलेला आहे. विशेष करून जो आम्ही बीजेपीला पाठिंबा देणार आहे हा मेसेज आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना, मुस्लिम समाजातल्या लोकांना गुमराह करण्यासाठी हा मेसेज पेरला जातोय. तुम्हाला विश्वास देतो आम्ही राजकारण सोडू पण या लाल बावटा कदापि खांद्यावर उतरू देणार नाही. तुम्हाला अंदर की बात सांगतो, अंदर की मागच्या 15 दिवसात एक बातमी आली होती आणि ती सत्य बातमी आहे.
त्याचे पुरावे कोणी मागितले तर काही मंडळींकडे त्याचे पुरावे आहेत. ठाकरे साहेबांच्या गटाची काही माणसं बीजेपीच्या काही नेत्यांसोबत चर्चा करत होते. त्याचे फोटो आहेत काही लोकांसोबत. हे का करत होते माहित आहे का? कशासाठी करत होते? भविष्य काळात सत्ता स्थापन करण्यासाठी, स्वार्थासाठी हे दोन्ही गट एकत्र होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तर तुम्ही वेळी सावध व्हा. आणि काँग्रेस नेत्यांकडे त्याचे पुरावे आहेत. कदापि काही गोष्टी थांबतोय. अनिकेत दादा स्टार प्रचारक आहेत, त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. पण तुम्हा सर्वांना विनंती आहे, येणाऱ्या 20 तारखेला बॅलेट नंबर 4 नंबरचं नाव आहे बॅलेट मशीनवरचं, डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख. त्याच्या समोरचं चिन्ह आहे शिट्टी, आणि शिट्टी समोरचं बटन दाबून भरघोस असं मतदान या गावातून आणि 4 वाड्यातून आशीर्वाद रूपी तुम्ही द्या ही विनंती करतो. आणि स्वर्गीय बाळी गणपतराव देशमुखांचा लाल बोटा फडकून आबासाहेबांना श्रद्धांजली वाहूया, हा निर्धार करूया. धन्यवाद.